कोणाचाच मुलायचा करत नाहीत. हा, मी प्रामाणिकपणानं सांगतो, त्यांचं कामच प्रामाणिकपणानं करते, जे खरं आहे ते दाखवितात. तू त्यांच्या काळाला मागाला तो उकरून का गप ना बाबा, तू का तू आपण हाणून घेऊ का, झोप ना गप तू, तुला परत टाकी देईन मधी. कोणाच्या मागा लागाव, काय करावं ते बिचार. हे प्रामाणिक काम लय येडं झालं वरती. मी म्हणलेलं खोटं होणार नाही. लोकांनी भजे खाऊन टाकलेले, कागद जिलाबी खाऊन टाकले, कागदच खाणार आहे ते थोड्या दिवसात. गपराय मग ऐक बिटनू, एक मी बारीक पोर गे मग घ्यायक चालला, तू गप झोप बिटनू नको. अरे तुला काय सांग, अरे याला सांग अरे कोणीतरी. त्याच्याच मतदारसंघातला एक प्रश्न उद्भवला आहे. कांदा प्रश्न तिकडे, कांदा उत्पादक शेतकरी त्या भागात मोठ्या प्रमाणात आहे. तर कांद्याला भाव चांगला मिळाला नाही, अनुदान दिलं गेलं, तर त्या अनुदानाचा पैसा शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे त्या परिसरातला शेतकरी, एकंदरीत महाराष्ट्रातला शेतकरी हवालदिल झालेला आहे. कृषी मंत्र्यांना माझी जाहीरपणानं विनंती, मी शेतकऱ्यांचं पोरग आहे, ते त्याच्या मतदारसंघाबद्दल नाही बोलणार मी. हा, मतदारसंघ म्हणून नाही, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहा. तुम्हाला विनंती माझी, काय कष्ट करावं लागते शेतकऱ्याला माहिती आहे. ते कांदा उत्पादकाचे काय हाल असतील, कापूस उत्पादकाचे काय हाल असतील, सोयाबीनकरांचे काय हाल असतील. म्हणजे विदर्भ असो, मराठवाडा असो, पश्चिम महाराष्ट्र असो, उत्तर महाराष्ट्र असो, कोकण असो, या लोकांच्या वेदना समजून घ्या तुम्ही. आणि तुम्हाला याच्या पलीकडे सांगतो, एकदा आरक्षणाचं लागून द्या मार्गी. शेतकऱ्याचे कसे हे प्रश्न सोडित नाहीत. गोरगरीब मुस्लिम बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न कसा सोडित नाहीत, गोरगरीब धनगर बांधवांचा कसा प्रश्न सोडित नाहीत. मी बघतोच यांच्याकडे. हो थांबा, मला हे एक ही ज्वलंत मुद्दा आहे, मराठा आरक्षणाची बाजू जाऊ द्या. हे शेतकऱ्याचे बी कसे प्रश्न सोडत नाहीत ना, धनगर बांधवांचे, गोरगरिबाचे कसे सोडित नाहीत, बंजारा बांधवांचे कसे सोडित नाहीत, मुस्लिमांचे कवर त्यांचे प्रश्न सोडत नाही. एक जगात बघतोच मी आता. हा, याच्या मतदारसंघाबद्दल नाही, त्याचं विचारूच नका बाबा, मी तुमच्या पाया पडतो, ते जाऊ दे, ते वायालाच गेले. ते दुधा एक शेतकऱ्याचा प्रश्न आहे. दुधा संदर्भातला दुधाचे दर कमालीचे घसरल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान व्हायला लागले. 22 रुपयापर्यंत दूध दर खाली उतरले, 5 रुपयाचं अनुदान देत आहेत. तर शेतकऱ्याला प्रति लिटर फक्त 27 रुपयाचा दर मिळतोय. तर त्याच दूध डेअऱ्यांचं मार्केटमधले दुधाचे रेट जर बघितले तर 50 रुपयांपासून ते 100 रुपयापर्यंत दर आहे. सरासरी 50 रुपये लिटरला दर म्हणजे 50% आहे. मी काय करतो, मी आरक्षण पुरं शिकून घेतले. मला हे दर भानगडी बघून द्या जशी, हे कसं कसं असतंय, किती खोलात जावं लागतंय, हे दुधाचं कोण किती पैसे मध्ये हाणतो, फायदा किती होतो सरकारला, त्या दुग्ध मंत्रालयाला, आणि शेतकऱ्यात तोटा कमी होतो. मी त्याच्यात अभ्यास नाही केला. एकदा मला करून द्या, यांच्याकडे बघतच शेतकऱ्याला कसं न्याय देत नाही. मला याच्यातलं माहिती आहे, मग कसं धोरणाला लावलं मी. मला फक्त हे सोयी लागून द्या. एकदा गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पदरात मला आरक्षण टाकून द्या. सगळ्यात जाती धर्मातल्या लोकांना जिथं जिथं कमी आहे ना, हे पाठ्य आहेच. हा, ही पाठ्या सोडितच नाही. आता जिवंत राहिलो का महाराष्ट्राच्या जनतेसाठी फक्त एक शब्द सांगतो, मी जातीवाद नाही करत कधी. हा, मी आरक्षण मागतोय म्हणजे मराठ्यांचा नाही, मराठ्यांचा जातीवाद करतोय असं नाही. धनगर बांधव मागतोय आरक्षण म्हणजे जातीवाद नाही करत. ते त्यांच्या मुलाला केंद्राचे आणि राज्याची आरक्षण म्हणजे सुविधा आहे, ते आरक्षण मागतात म्हणजे जातीवाद नाही. जातीवाद याला म्हणायचं जाती जाती दंगली घडून आणणे आणि रक्तपात करणे, त्याला जातीवाद म्हणायचं. मी जातीवादी नाही, गोरगरीब मराठ्यांच्या न्यायासाठी लढतोय. मला जातीवादी समजू नका. समजलं तुम्ही तरी मी लढणारच. मी माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला उघडं नाही पडू देणार, त्यांना मोठं करण्यासाठी संघर्षच करणार. आणि या राज्यातलं सगळं प्रश्न शिकून घेतो मी. दूध काय असतंय आणि मग ते कशामुळे बा कांद्याचा भाव कमी देते, मग कांदे त्याला बी लागत आहेत ना, राहू द्या ना तशी. त्याला म्हणा घे साठवून आतात एखादं गोडान भरून म्हणजे ज्यूस करून पिश. हे लढना काय याला बराळ कुंकड सांगतो काही बी. मी शिकतो, काळजी करू नका तुम्ही. बघतोच हे कसे देत नाहीत. मला फक्त ह्यो मार्ग काढू द्या. मुस्लिमांचा प्रश्न सोडतो, धनगर बांधवांचा सोडितो, मीच गोरगरिबासाठी मी लढतो. फक्त मी जिवंत राहिलो पाहिजे. हा, मी हटत नाही. मग काळजीच करू नका तुम्ही. बघतो मी शेतकऱ्याला कसा न्याय देत नाही.